नमस्कार मैत्रिणींनो, रुपाज आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपल्याकडे भाजीला काही नसेल तर तुम्ही सोयाबीनची अशी मिक्सरला वाटून कधी भाजी केली का? नसेल केली तर जरूर करून पहा. त्यासाठी मी इथे 2 वाट्या सोयाबीन घेतलेलं आहे आणि सोयाबीन बुडेल इतपत पाणी घालून 20 ते 25 मिनिट हे सोयाबीन आता इथे आपल्याला भिजून घ्यायचं आहे. तर 20-25 मिनिटं झालेली आहे आणि हे सोयाबीन 2 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यातलं पाणी असं दाबून अगदी निचरून काढून घ्यायचं आहे आणि एका मिक्सर जारमध्ये हे घालून घ्यायचं आहे. तर आता मी सर्व हे सोयाबीन व्यवस्थित पाणी काढून त्यातलं मिक्सर जारमध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्याने 10-12 पाकळ्या लसूणच्या घालून घेत आहे आणि हे आपल्याला मिक्सरला व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. तर बघा मी असं वाटून घेतलेलं आहे. अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि नंतर एका भांड्यामध्ये मी हे काढून घेत आहे. तर मैत्रिणींनो, भरपूर प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त असं हे सोयाबीन आहे आणि याची ही भाजी नक्कीच करून पहा तुम्ही. खूप छान होते. रेस्टॉरंट पद्धतीने ही भाजी इथे मी बनवलेली आहे. ग्रेव्हीचं सोयाबीन कोफ्ता. तर बघा आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतले. त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे. तर हा कांदा मी यामध्ये घालून घेते आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, तीसुद्धा बारीक चिरून मी यामध्ये घालून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे. नंतर घरगुती गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. त्यानंतर अर्धा ते पाऊण चमचा इथे लाल तिखट घातले. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. त्यानंतर अर्धासा चमचा इथे आमचूर पावडर घातलेली. आमचूर पावडर ऑप्शनल आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे आणि 1 वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आपल्याला लागेल तसंच आता हळूहळू घालायचं आहे. अर्धी वाटी मी इथे घालून घेतलं आहे. थोडंसं राहिलं आहे, ते नंतर लागलं तर आपण घालणार आहोत. तर मैत्रिणींनो, हे सर्व घालून झाल्यानंतर चमच्याने आपल्याला हे सर्व बेसन पीठ सोयाबीनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले बेसन पीठ सोयाबीनमध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. तर अशा पद्धतीने हे मी आता इथे मिक्स करून घेत आहे. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे हाताने व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे. यामध्ये कुठेही पाणी वापरायचं नाही आहे. व्यवस्थित हातानेच आपल्याला हे चुरून अगदी आपण जसं चपातीचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. सोयाबीन आपण भिजवून घेतले त्यामुळे त्यामध्ये भरपूर असं मॉइश्चर असतं, ओलसरपणा असतो. यामध्येच ते व्यवस्थित बेसन पीठ भिजल्या जातं. आता हे राहिलेलं बेसन पीठ आपण घालून घेणार आहे आणि 1 चमचाभर बेसन पीठ आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि हे कशासाठी ठेवलं हे व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसेलच. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आता आपलं हे पीठ भिजून झालं आहे. त्यानंतर बघा याचे कोफ्ते बनवून घ्यायचे किंवा छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आहे. मी तर लिंबूच्या आकाराचे बनवलेले आहेत. तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे थोडे छोटे मोठे करू शकता. बघा या पद्धतीने मी इथे हा कोफ्ता बनवलेला आहे. अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते आणि याच पद्धतीने आता मी सर्व कोफ्ते बाकीचे बनवून घेणार आहे. तर बघा इथे दुसराही कोफ्ता मी बनवून घेतलेला आहे. खूप छान भाजी होते, खूप टेस्टी भाजी होते. तुम्ही जरूर ट्राय करा. तर बघा आता इथे 2 बनवून झाले आणि याच पद्धतीने आता सर्व कोफ्ते मी बनवून घेते. तर बघा इथे सर्व कोफ्ते बनवून झालेले आहे. आधीच मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बघा खूप छान झाले कोफ्ते. तर तेल आता आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर तेल सुरुवातीला आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि त्यामध्ये कोफ्ते घालून घ्यायचे तेलामध्ये मावेल इतके. तर इथे 5 ते 6 कोफ्ते मी घालून घेतलेले आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित सोनेरी रंगावरती आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत. व्यवस्थित एकसारखे ते वर खाली करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व बाजूने सारखे तळले जातील. बघा कलरही छान आलेला आहे. अगदी तांबूस रंग आलेला आहे, सोनेरी मस्त रंग आलेला आहे आणि आता हे कोफ्ते मी काढून घेत आहेत. याच पद्धतीने आता सर्व कोफ्ते मी इथे तळून घेतलेले आहे. बघा आता इथे कोफ्ते तळून झाले. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी जे एक्स्ट्राचं तेल होतं ते काढून घेतलं. 1 चमचा तेल ठेवले आणि त्या तेलामध्ये आपल्याला 2 चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत. जरा कांदा मोठ्या फोडींमध्ये चिरला तरीही चालेल. तर आता हा कांदा 1-2 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. खूप
जास्त परतवायचा नाही, अगदी थोडासा परतला की यामध्ये लगेच आपल्याला आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे. तर 1 इंच आलं 10-12 पाकळ्या पुन्हा लसणाच्या घालून घेतलेल्या आहेत आणि हे पुन्हा आपल्याला एखाद मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर 1 मोठा टोमॅटो इथे मी मोठमोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो यामध्ये घालून घेते. आता टोमॅटो लवकर परतण्यासाठी किंवा शिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटं आपल्याला त्याला वाफ काढून घ्यायची, म्हणजे टोमॅटो लवकर नरम होतो. आता इथे सर्व आपलं जे कांदा टोमॅटो परतून झालेला आहे एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे, व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त मऊसूत अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तर बघा आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान अशी ग्रेव्ही आता याची बनवून घेत आहे. तर ग्रेव्ही बनवून झाली आपली. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की 2 मोठे चमचे त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की अर्धासा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे, म्हणजे भाजीला फोडणी छान बसते. त्यानंतर जे बेसन पीठ ठेवलं होतं ना आपण 1 चमचा, ते बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशा त्याच्या गाठी मोडून आपल्याला 2-3 मिनिट ते बेसन परतून घ्यायचं आहे किंवा छान तेलामध्ये असं ऊस रंग येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर आता बघा इथे आपलं बेसनही भाजून झालेलं आहे. त्याचा बघा कलरही थोडासा बदललेला आहे, म्हणजे बेसन पीठ आपलं व्यवस्थित असं परतलेलं आहे किंवा भाजलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण जी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केली आहे ती घालून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, इथे तुम्ही कांदा वेगळा आणि टोमॅटोची वेगळी ग्रेव्ही केली तरी चालेल, कच्च्या टोमॅटोची तसंही केलं तरी चालतंय. पण इथं वेळ वाचण्यासाठी मी सर्व मिक्स ग्रेव्ही बनवलेली आहे, पटकन होते, कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे ही भाजी होते. आता हे व्यवस्थित 2-3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोरडं झालं की यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहे. त्यामध्ये प्रथम तर मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धासा चमचा तिखट घातले, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. अर्धासा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि अर्धा ते पाऊण चमचा इथे मी घरगुती गोडा मसाला घातलेला आहे. हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातलं ओलसरपणा कमी होईपर्यंत, अगदी तेल सुटेपर्यंत, हे मिश्रण कोरडं होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. बघा इथं आता छान तेलही सुटलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर मिक्सरचं भांडं धुवूनच मी इथे पाणी घातलेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर अजून रस्सा हवा असेल तर अर्धासा कप पाणी एक्स्ट्रा घालू शकता, कारण यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे. ग्रेव्हीला नंतर घट्टसरपणा येतो. आता ही ग्रेव्ही यामध्ये मिक्स करून झालेली आहे. त्याला छानशी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे सर्व कोफ्ते बनवलेले आहे किंवा जे सोयाबीनचे बॉल बनवलेले आहेत ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर आता सर्व कोफ्ते घालून झालेले आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झालं की पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिट व्यवस्थित आपले हे कोफ्ते शिजवून घ्यायचे आहेत. तर बघा इथे 5 ते 6 मिनिट झालेली आहे. कोफ्ते आपले व्यवस्थित शिजलेले आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, इथे आपली सोयाबीनची कोफ्ता भाजी तयार झालेली आहे, अगदी रेस्टॉरंटच्या पद्धतीने. खूप छान ही भाजी झालेली आहे. बघा मी तुम्हाला थोडीशी जवळून दाखवते. खूप सुंदर, टेस्टी आणि सुवास तर एकदम छान येतो आहे. तर मैत्रिणींनो, अशी भाजी जरूर ट्राय करा. कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने असेच नवनवीन छान छान रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते आणि ही भाजी भाकरी, चपाती, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, चला भेटू पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.